भाजप आणि शिवसेना यांच्या युतीबाबत नारायण राणे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, युतीचा फायदा हा दोन्ही पक्षांना होणार नाही. युती झाली तरी त्यांची मने जुळलेली नाहीत. शिवसेना स्वबळावर लढणार होती. त्याचे काय झाले? ज्यांनी लढण्याची तयारी केली होती ऐनवेळी त्यांनी काय करावे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मागील 4.5 वर्षातील शिवसेनेची भाजपाबरोबरची वर्तणूक भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते विसरलेले नाहीत. त्यामुळे ही युती एक औपचारिकता आहे, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तर दरम्यान परस्परांवर विरोधी टोकाची भूमिका करून शिवसेना आणि भाजपामध्ये अखेर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी युतीची घोषणा झाली. युतीच्या या निर्णयावर खासदार नारायण राणे यांनी सडकून टीका केली. टीका करताना ते म्हणाले, भाजप सेनेची युती ही जनतेसाठी नाही तर वैयक्तिक स्वार्थासाठी आणि मातोश्रीच्या बचावासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. युती सडली होती असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणत होते. मग ते पुन्हा एकत्र का आले? या युतीचा दोन्ही पक्षांना फायदा होणार नाही. युतीला 25 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत अशी भविष्यवाणीही त्यांनी केली आहे. दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या काही जागा लढणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. याआधीही त्यांनी याची घोषणा केली होती, पण भाजपसोबत जवळीक वाढल्यानंतर ते भाजपचे खासदार झाले. पण युती करताना शिवसेनेचा याला विरोध होता. गेल्या 4 वर्षांपासून एकमेकांवर टीका करणाऱ्या शिवसेना आणि भाजपची युती होताच राणेंचा पत्ता आपोआपच कट झाला असल्याची चर्चा आहे. भाजपच्या जाहीरनामा समितीमधून वगळण्यासाठी ते भाजपाला कळवणार असल्याचं देखील नारायण राणे यांनी म्हटलं आहे. युती होणारच याचे भाकीत मी सुरुवातीपासून करत होतो. लाथडत असले तरी एकत्र येणार हे माहिती होते. युती होऊनही दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. स्वबळाच्या घोषणेच्या ठरावाचे काय झाले? एका बाजूला सत्ता उपभोगली तर दुसरीकडे एकमेकांवर टीका केली. मातोश्रीचा स्वार्थ आणि बचावासाठी ही युती आहे, पण दोन्ही पक्षांना या युतीचा फायदा होणार नाही असं देखील राणे म्हणाले.